आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी त्र्यंबक येथील गेस्ट हाऊस येथे बंजारा आणि धनगर हटाव या मागणीसाठी सकल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत तालुक्यातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत आदिवासी समाजाने दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा आढावा घेण्यात आला। विशेषतः बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षण आणि इतर लाभांबाबत होत असलेल्या असमानतेवरून संताप व्यक्त करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने निर्णय घेतला की या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता ठोस पावले उचलणे आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर सकल आदिवासी समाजाच्या वतीने भव्य दिव्य जनआक्रोश मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आलेले आहे। हा मोर्चा आदिवासी समाजाच्या हक्क, अस्तित्व आणि सन्मानासाठीचा लढा असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या मोर्चात तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन बैठकीतून करण्यात आलेलं आहे। समाजातील एकता, संघर्षशील भूमिका आणि आंदोलनाचा निर्धार यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। आज 23 तारीख त्र्यंबकेश्वर रेस्ट हाऊस येथे आज जी आदिवासी समाजाची जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये काही ठळक मुद्दे मांडण्यात आले आणि लवकरच भव्य अशा प्रमाणात त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने एक मोठा मोर्चाचं आयोजन केले आणि एक आमची ही पण मागणी त्याच्यात जी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे काही आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना भाडेचा तोर घेता येतील, तर असं कुठल्याही प्रकारचं विधान त्यांनी करू नये आणि जर त्यांनी असा कुठला नियम जो काढलाय तो नियम मागे घेण्यात यावा ही आमची विनंती आहे। जय भीम, जय शिवराय। आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी आज गेस्ट हाऊस इथे आज आपण त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने मीटिंग आयोजित केली। या मीटिंगला तालुक्यातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सर्व इतर पक्ष आयोजित केली होती ही मीटिंग। तर आज मीटिंगचं कारण असं मित्रांनो का बंजारा समाज आणि धनगर समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू राहिला आहे, म्हणून आपण या मीटिंगचं आयोजन केलं होतं। तर आपण बंजारा समाज आणि धनगर समाजाला विरोध करण्यासाठी आपण त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने आणि हर्सूल विभागाच्या वतीने भव्य दिव्य असा आदिवासी बांधवांचा मोर्चाचं आयोजन केलं आहे। म्हणून आज सर्व आदिवासी बांधवांना मी जाहीर आवाहन करतो, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने आणि हर्सूल विभागाच्या वतीने असं आवाहन करतो की एक नाही तरी लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये हजर व्हावा आणि आपल्या आदिवासी समाजाचं मोठं शक्ती प्रदर्शन करून दाखवा आणि आपली ताकद काय आहे बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला आवाहन करतो आपल्या आदिवासींना का येत्या आपली जी तारीख राहील त्या तारखेला आपल्या सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावा ही नम्र विनंती। सर्वांना सप्रेम जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय, जय बिरसा। आज त्र्यंबकेश्वरच्या रेस्ट हाऊस येथे सर्व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीनं इथं मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये मीटिंगचे आमचे ठराविक मुद्दे जे होते ते आदिवासी समाजामध्ये इतर कोणताही उठून समाज जी आरक्षणाची मागणी करते त्या संदर्भामध्ये तालुका पातळीवर भव्य दिव्य मोठा असा मोर्चाचं आयोजन केलं आहे। खरं म्हटलं तर कोणत्याही समाजाने आदिवासी समाजात मागणी का करावं, माझं सर्व समाजांना पण आव्हान आहे का तुम्ही सरकारशी स्वतः लढून तुमच्या मागं इतरही समाज राहील, स्वतःसाठी काय भांडून स्वतःसाठी घेता आलं यासाठी प्रयत्न करावा। तशा समाजाला आम्ही पण पाठिंबा देऊ, परंतु उगाच आदिवासींमध्ये येऊन कुठंतरी आरक्षण असो इतर सवलतींच्या याच्यावर डोळे ठेवून आणि उगाच काहीतरी समाजामध्ये पीळ पाडण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळं या गोष्टी विरोधात या तालुक्यामध्ये भव्य असा मोर्चा उभारणार आहे। आम्ही लवकरच त्याची तारीख पण आम्ही डिक्लेअर करणार आहोत। त्यापूर्वी आमचा हर्सूल भागातील गुजरात बाउंड्री पर्यंत असणारा बराचसा भाग आहे, त्या ठिकाणी पण आम्ही लवकरच एवढ्या 2-3 दिवसामध्ये हर्सूल भागामध्ये मोर्चाचं आयोजन तिथं आयोजन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही मोर्चाची तारीख डिक्लेअर करणार आहे। त्यामुळं तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांमधील आदिवासी समाजांना, कार्यकर्त्यांना, सरपंचांना सर्वांना विनंती करतो की या नियोजनामध्ये सगळ्यांना सामील व्हायचं आहे आणि आपल्याला सरकारला योग्य ती प्रतिक्रिया देऊन या गोष्टीचा विरोध करायचा आहे आणि लवकरच तुमच्या समोर या आयोजनाचं आम्ही समोर घेऊन येऊ। त्यावेळेस सर्व समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आम्ही विनंती करतो। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर। हा
मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.